तुम्ही पुण्यात राहिलात, पुण्यात शिकलात, पण पुणे सोडून तुम्ही संगमनेर निवडण्याचं कारण काय? तर माझी खूप इच्छा होती की त्याच्यामध्ये पुढे काहीतरी करावं. कारण स्टोरीज आईकडनं ऐकलेल्या किंवा एक घरातलं ते वातावरण की जिथे काही ग्रंथ वाचणे किंवा अशा सगळ्या गोष्टी घडतच होत्या इन द हाऊस. सो की जे नॉलेज आपल्याकडे आधीपासूनचं आहे त्याच्यामध्ये मला स्वतःला पण थोडंफार अजून शिकता येईल आणि जे स्वतःकडे आहे ते माझ्या मुलांना देता येईल, जे कोणी माझे स्टुडंट्स. आय जस्ट थॉट ऑफ taking it to another level. Suddenly this opportunity just walked at my doors, and it was knocking my doors for a very long time because I suffered with cancer right in the beginning. So हे माझ्यासाठी एक फिजिकल चॅलेंज खूप होता rather than mental and rather than career wise जर बघायचं झालं तर. कारण हँडलिंग rather I was going through cancer and I was at my peak when I came here. तो तेव्हाचा जो काही एक्सपिरियन्स माझ्या आयुष्यातला होता तो एक वेगळा विलक्षण एक्सपिरियन्स होता की जिथे मी स्वतःला पण अपग्रेड करत होते, मी माझ्या मुलांना पण अपग्रेड करत होते बाय टेकिंग केअर ऑफ माय ओन सेल्फ. तो इथे मला ते कॉम्बिनेशन खूप छान करता आलं आणि माझी स्वतःची आवड मला इथे जोपासता आली. तर त्यामुळे मला ते नंतर कळायला लागलं की वाय संगमनेर. आय केम टू अ व्हेरी गुड कन्क्लुजन दॅट येस, संगमनेर वॉज द प्लेस विच वॉज गोइंग टू रिवाइव मी बॅक अगेन टू माय ओरिजिनल स्टान्स, आय वुड से. येस.